नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज 15 जानेवारी मकर संक्रांत आहे आणि सर्वात अगोदर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांतीला बघा आपण वेगवेगळे उपाय आणि वेगवेगळ्या सेवा हे करत असतो। या दिवशी आपण केलेले उपाय केलेल्या सेवा याचं फळ हे आपल्याला 100% मिळत असतं। याचप्रमाणे मकर संक्रांतीला आपण सकाळी सूर्याला अर्घ्य देत असतो, त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकत असतो। यामुळे आपल्या पाठीमागचे जे भोग असतील ते भोग कमी होतात, नष्ट होतात। याचप्रमाणे आपण मकर संक्रांतीला सुगड पूजन करत असतो। मकर संक्रांतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे महत्त्व आहे। या दिवशी दान धर्म करण्याला देखील विशेष असे महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुळशीला बघा ही एक वस्तू अर्पण करायची आहे। आपल्याला याचबरोबर संध्याकाळी आपल्याला हे 5 दिवे या 5 ठिकाणी लावायचे आहे। यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होणार आहे। संध्याकाळी आपल्याला आवर्जून हे 5 दिव्यांचं दीपदान हे करायचं आहे। हे कसं करायचं हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर बघा आज आपल्याला दिवसभर काही सेवा काही उपाय करायचे आहे। आपल्या इष्ट देवतेची आपल्याला प्रार्थना करायची आहे। याचबरोबर आपल्याला पुण्याची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला दान धर्म देखील करायचे आहे। तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला होईल तेवढं दान धर्म तुम्ही हे करू शकतात। त्याचप्रमाणे काही उपाय देखील तुम्ही आजच्या दिवशी हे करायचे आहे। आजच्या दिवशी केलेले उपाय याचे रिझल्ट किंवा याचं फळ हे आपल्याला लवकर मिळत असतं। संक्रांतीच्या दिवशी सर्व देव हे जागृत अवस्थेत असतात, त्यामुळे आज केलेले उपाय याचं फळ आपल्याला हे मिळत असतं। आपल्याला संध्याकाळी बघा कणकेचे 5 दिवे बनवायचे आहे। या कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही, चिमूटभर हळद टाकायची आहे। दिव्यांना पिवळसर कलर येईल असं कणिक आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे आणि या कणकेचे 5 दिवे आपल्याला बनवायचे आहे। हे 5 दिवे आपल्याला संध्याकाळी बनवायचे आहे। संध्याकाळी 5 दिवे बनवल्यानंतर या डबल दुहेरी वात घालायची आहे। यामध्ये शुद्ध गायचं तूप तुम्हाला घालायचं आहे। आता तूप ज्यांच्याकडे शक्य नसेलच त्यांनी साधं तेल वापरलं तरी चालेल। यामध्ये चिमूटभर त्यांना फक्त तीळ टाकायचे आहे। आता हे दिवे आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे। यामध्ये दुहेरी वात घालायची आहे, तूप घालायचं आहे आणि हे दिवे घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला अखंड 7 तांदूळ टाकायचे आहे। प्रत्येकी दिव्यामध्ये 7 तांदूळ टाका, थोडेसे पांढरे तीळ टाका आणि हे दिवे आपल्याला देवघरात बसून देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे। हे प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपल्याला देवघरात देवांसमोर दिवा लावलेला पाहिजे, धूप दीप आपल्याला लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला बसायचा आहे। ह्या दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे, नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला देवांना प्रार्थना करायची आहे। आपल्या गुरूंना, इष्ट गुरूंना, तुमचे जे पण गुरु असतील त्या गुरूंना तुम्ही प्रार्थना करू शकतात की तुमच्या घराची मुलांची प्रगती होऊ दे। तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही इथं व्यक्त करून सांगू शकता। मुलांबाबतीत समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही सांगू शकता। त्या समस्या त्या अडचणी कमी होण्यासाठी तुम्ही बोलू शकतात। आता यानंतर आपल्याला बघा यातले 2 दिवे घ्यायचे आहे आणि 2 दिवे हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहे। दिवे ठेवताना दिव्याच्या खाली तुम्ही फुलांचं आसन द्या, तांदळाचं आसन द्या। आपल्याला दिवा जमिनीवर ठेवायचा नाहीये, खाली तुम्हाला फुलांचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे। त्यावर तुम्हाला हे 2 दिवे ठेवायचे आहे। यानंतर पुन्हा आपल्याला देवघरात यायचं आहे। यातला एक दिवा आपल्याला उचलायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तुळशी समोर लावायचा आहे। तुळशीला दिवा लावताना तुळशीच्या दिव्याखाली आपल्याला हे तांदळाचंच आसन द्यायचं आहे। त्यावर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, हा दिवा ठेवायचा आहे। दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे। यामध्ये तुम्हाला एक वेलची आणि एक लवंग टाकायचे आहे। बघा तुळशी समोर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवा लावणार आहोत, त्यामुळे यामध्ये आपल्याला एक वेलची एक लवंग टाकायची आहे। यानंतर आपल्याला तुळशीला नमस्कार करायचा आहे, प्रदक्षिणा घालायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही तुळशी मातेला देखील व्यक्त करू शकतात। यानंतर पुन्हा घरात यायचं, यातला एक दिवा घ्यायचा आणि हा दिवा आपल्या घरामध्ये जिथेही बघा आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे। मग तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरात जरी हा दिवा लावला तरी चालणार आहे, तुम्ही हॉलमध्ये लावला तरी चालणार आहे। फक्त हा दिवा उत्तर दिशेला लावायचा, याचं मुख हे उत्तर दिशेला आपल्याला करायचं आहे। ह्या दिव्याखाली आपल्याला डाळीचं आसन द्यायचं आहे। बघा चण्याची जी डाळ आहे, चण्याची डाळ, हरभऱ्याची डाळ जी आहे त्याचं आसन आपल्याला द्यायचं आहे आणि ह्या दिव्याचं तोंड हे उत्तर दिशेला करायचं आहे। आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर 5वा दिवा जो आहे तो दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे। देवघरामध्ये एक दिवा आधीचा लावलेला असेल, हा दुसरा दिवा आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या 5 दिव्यांचं दान हे आवर्जून करायचं आहे। बघा अत्यंत प्रभावी असा हा
उपाय आहे, आपल्याला संक्रांतीच्या दिवशी ह्या 5 दिव्यांचं दान हे आवर्जून करायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला हे सर्व दिवे गोळा करायचे आहे। आपल्याला ह्या डाळी तांदूळ एकत्र करायच्या आहेत आणि ह्या पिठाचा दिव्यांचा एक गोळा करायचा आहे। तुम्ही हे पीठ आणि ही डाळी किंवा तांदूळ तुम्ही हे धान्य गायला खायला घालू शकतात। आता गाय नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून द्या, तिथे किडे माकोड येऊन हे खाऊन जातील। तांदूळ डाळ तुम्ही पक्ष्यांना टेरेसवर गार्डनमध्ये किंवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर एक कट्टा असेल तिथे तुम्ही ठेवू शकतात। हे तांदूळ आणि डाळ हे पक्षी येऊन खाऊन जातील। अतिशय श्रेष्ठ असं हे दान आहे आणि या दानामुळे देखील आपल्याला भरपूर असे पुण्य मिळणार आहेत। आपल्या समस्या ह्या कमी होणार आहेत। आपल्या मुलांची प्रगती थांबलेली असेल तर ती प्रगती होईल। पतीची प्रगती थांबली असेल तर त्या पतीच्या प्रगतीसाठी तुम्ही प्रार्थना करू शकतात, घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना करू शकतात। तर आपल्याला बघा संक्रांतीला हे 5 दिव्यांचं दीपदान करायचं आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।